महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। 2018 पासून दोघे रिलेशनशिपमध्ये आले, लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या आणि दोघांमध्ये शरीर संबंधही झाले। पण काही दिवसांपूर्वी तरुणीला दिवस गेल्याचे कळले आणि इंजिनियर तरुणाने जे केले ते ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण तरुणीला कळू न देता तरुणाने तिला रबडी खायला दिली। याच रबडीमध्ये त्याने गर्भपाताची औषधे मिसळले होते। हे इतक्यावरच थांबलं नाही। जेव्हा तरुणीने नीट धांडोळा घेतला तेव्हा तरुणाचे अनेक मुलींसोबत प्रकरण सुरू असल्याचेही समोर आले आहे। आदर्श वाल्मिक मेश्राम, वय वर्ष 28 असा आरोपीचं नाव आहे। तो हिंजवडीतील एका खाजगी कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। तो आणि तरुणी 2018 पासून सोबत आहेत। काही दिवसांपूर्वी तरुणी गर्भवती असल्याचं आदर्शला कळालं। त्याने 3 जुलै रोजी तिला रबडी खायला दिली। या रबडीमध्ये त्याने गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधी मिसळली होती। त्यामुळे तरुणीची तब्येत बिघडली। ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली। तपासण्या केल्यानंतर हा प्रकार समोर आला। तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की 23 जून रोजी आदर्शचा वाढदिवस होता। ती यवतमाळहून पुण्याला आली होती। त्यावेळी तिने आदर्शचा मोबाईल बघितला। त्यात त्याचे अनेक मुलींसोबत संभाषण आणि फोटो होते। त्याची एक एक्स गर्लफ्रेंडही तरुणीला भेटली। तिलाही आदर्शने फसवलं असल्याचं सांगितलं। तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार 2024 मध्ये एका हॉटेलमध्ये आदर्श तिला घेऊन गेला। तिथे त्याने जबरदस्ती केली। तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली आणि संबंध ठेवले। त्याने लग्न करू असे तरुणीला सांगितले होते, पण वारंवार विषय काढूनही तो टाळाटाळ करत होता। त्यातच ती गर्भवती राहिली। त्याने याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता आणि गर्भपातासाठी भयंकर उपाय केला। या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे।